नमस्कार मंडळी, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलायचं. तो विषय असा आहे, तुम्ही फोटो पाहिला असेल सोनम वांगचुक यांचा. भारतामध्ये आता सध्या एक आंदोलन चालू आहे. ते आंदोलन कशाच्या विरोधात आहे? तर ते आंदोलन नीट पेपर फुटीच्या विरोधामध्ये आहे. या आंदोलनामध्ये प्रमुख उपोषणकर्ते कोण आहेत? तर सोनम वांगचुक आहेत. आणि यांना सध्या पोलिसांनी उचलबांगडी करून नेलेलं आहे. त्याच्यामुळे हे आंदोलन आता इथून पुढे कुठे जाईल किंवा या आंदोलनाचा जनतेचा पाठिंबा मिळेल की नाही, या सगळ्या गोष्टीवर सध्या चर्चा चालू आहे. दोन मतप्रवाह आहेत. पहिला मतप्रवाह असा आहे की हे जे आंदोलन आहे हे संविधानाने दिलेल्या मार्गानुसार आहे आणि हे इथल्या ज्या नीटच्या पेपर देणाऱ्या 22 लाख विद्यार्थ्यांवर अन्याय झाला त्या अन्यायाच्या विरोधात आहे. पण दुसरा एक महत्त्वाचा एक अजेंडा आहे किंवा दुसरा एक महत्त्वाचा एक विचार आहे. तो विचार काय? तर तो विचार आहे की सोनम वांगचुक जे आहेत तर हे पाकिस्तान धार्जिणे आहेत. सोनम वांगचुक जे आहेत ते चीन धार्जिणे आहेत. सोनम वांगचुक जे आहेत तर ते अँटी नॅशनल आहेत, म्हणजेच ते देशद्रोही आहेत. आणि म्हणून त्यांचा हा देशाच्या विरोधातला कट आहे आणि म्हणून त्यांनी बीजेपीच्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागितला. एखाद्या सरकारमधल्या एखाद्या मंत्र्याचा राजीनामा मागणं खरंच हे देशविरोधी असतं का? दुसरी महत्वाची गोष्ट आहे, खरंच सोनम वांगचुक जे आहेत हे जे व्यक्तिमत्व आहे हे खरंच देशद्रोही आहे की देशभक्त आहे? हे सगळं आपल्याला आजच्या व्हिडिओतून पाहायचंय. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की या भारतामध्ये नीटचा पेपर 2026 ला फुटला, 2025 ला फुटला, 24 ला फुटला. कंटिन्युअसली मागच्या 4, 5, 7 वर्षापासून, मागच्या 10, 12, 15 वर्षापासून तर शेकडो पेपर फुटले. आणि या प्रत्येक पेपर फुटल्यानंतर कित्येक जणांनी स्वतःचं जीवन संपवलं. जसं 2026च्या नीट पेपरमध्ये पेपर फुटल्यानंतर 18 ते 20 विद्यार्थ्यांनी स्वतःचं जीवन संपवलेलं आहे. शेकडो नव्हे तर लाखो विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद झालं. त्यांच्या आईवडिलांनी केलेली मेहनत, त्यांच्या आईवडिलांनी रक्ताचं पाणी करून जे आपल्या लेकराला शिकवलं होतं ते सगळी मेहनत वाया गेलेली आहे. आणि अशातच या 18 ते 20 लोकांनी, या विद्यार्थ्यांनी जे काय आपलं जीवन संपवलं त्यांना न्याय मिळावा आणि इथून पुढे पेपर फुट होऊ नये याची सुरुवात म्हणून याच्या विरोधात कोणीतरी आलं पाहिजे म्हणून अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली हा लढा सुरू झाला. या लढ्याला नंतर सोनम वांगचुक येऊन मिळाली आणि सोनम वांगचुक यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला. पण त्याच्यानंतर जी काय परिस्थिती झाली या लढ्याला बदनाम करण्यासाठी, कारण याच्या आधी सुद्धा तुम्हाला माहिती आहे, एखादी गोष्ट, एखादी लढाई, एखादी क्रांती बदनाम करायची असेल तर तिला देशविघातक, देशविरोधी किंवा अँटी नॅशनल ठरवा असं सगळं ठरलेला कार्यक्रम आहे आणि तो प्रोपगंडा चालू होते आपला, आहे की नाही? तर त्याच्यामुळे या आंदोलनाला हिंदू विरोधी आंदोलन म्हटलं गेलं. बरं, ज्या मुलांनी, ज्या 18 ते 20 मुलांनी नीटचा पेपर फुटल्यानंतर स्वतःचं जीवन संपवलं ते सगळ्याला सगळे हिंदूच होते बरं का. तरी सुद्धा हे आंदोलन हिंदू विरोधी आहे असं म्हटलं गेलं. आपल्याला बाकीच्या गोष्टींवर काही घेणं नाही, पण सोनम वांगचुक नेमके कोण आहेत हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून सांगणार आहे. कारण खेड्यापाड्यात बऱ्याच लोकांना नेमकं माहित नाही की सोनम वांगचुक कोण आहेत किंवा ती खरंच देशद्रोही आहेत का देशभक्त आहेत. आणि मग ही जी काही चर्चा होते त्या चर्चेवर आपल्याला नेमकं काय मत मांडायचं किंवा आपलं काय मत ठरवायचं, हे मत ठरवताना आपल्याला अडथळे येतात. म्हणून मी आज तुम्हाला सोनम वांगचुक कोण आहे ते सांगणार आहे. बघा, सोनम वांगचुक यांनी काय काम केलं याच्या आधी. सोनम वांगचुकला आशियातला नोबेल म्हणजेच रॅमन मॅगसेसे पुरस्कार भेटलेला आहे. की जे आता सध्या आपले जे प्रधान सेवक आहेत, है ना, प्रधानमंत्री जे देशोदेशीला हिंडतात, प्रत्येक देशातल्या, म्हणजे आपल्या तालुक्याच्या, जिल्ह्याच्या एवढाले जे देश आहेत बारीक सारीक, आहे की नाही, ज्याची लोकसंख्या 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, अशा देशात जाऊन त्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार घेऊन येतात. परंतु त्यांना अजूनही आशिया खंडातला सर्वोच्च नागरी पुरस्कार भेटलेला नाही. कोणता? रॅमन मॅगसेसे. पण यांना मात्र भेटलेला आहे. का दिला असेल बरं यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार? आशिया खंडातला, ज्याला नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातं, एवढा मोठा, एवढा महान पुरस्कार यांना का दिला असेल? त्याची कारणं आहेत वेगवेगळी, की नेमकं माणूस कोण आहे. बघा, आता पहा, निसर्गाचा वापर करून उबदार घर हे जे आहेत ते जम्मू काश्मीर, उत्तराखंड हे भारताच्या उत्तर, म्हणजे उत्तर भागातले आहेत. आणि उत्तर भागामध्ये यांनी भारतातल्या लोकांचं जीवन सुसह्य व्हावं, सुकर व्हावं, तिथल्या लोकांना चांगल्या पद्धतीनं जगता यावं म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. बघा, सोलर हिटेड मड हाऊसेस त्यांनी तयार केले. आता ही काय भानगड असेल बरं? सोलर हिटेड मड हाऊसेस म्हणजे काय? तर पहा, मायनस तापमानात आहे. कारण तुम्हाला माहित आहे उत्तर भारतातलं जे तापमान असतं, आपण पाहतो नेहमी की उत्तर भारतामधलं जे तापमान असतं, हे तापमान हे नेहमी काय असतं माहिती आहे का? हे जे उत्तर भारत आहे आपला, तर हे थंड असतं. कधी कधी तर हे मायनसमध्ये असतं. मग हे मायनसमध्ये असलेलं तापमान आतून गरम ठेवण्यासाठी, लोकांना त्या थंडीचा त्रास होऊ नये म्हणून यांनी काय केलं? गरम ठेवण्यासाठी माती आणि सूर्यप्रकाशाचा वापर करून उबदार घरं बनवली, उबदार घरं निर्माण केली. बघा, हे त्याचा एक नमुना आहे त्या घराचा, की अशा पद्धतीनं सूर्याची उष्णता ग्रहण करेल ते आणि आतलं घर गरम ठेवेल या पद्धतीनं. आता मला सांगा, हे कोणचं देशविरोधी काम आहे? हे देशविरोधी आहे का देशातल्या लोकांचं जीवन सुसह्य व्हावं, त्यांना चांगल्या पद्धतीनं जगता यावं, त्यांचं घर अशा पद्धतीनं उबदार राहावं, थंडीचा त्रास होऊ नये म्हणून असे घर तयार करण्याची टेक्निक ज्यांनी निर्माण केली, अशा एक महान वैज्ञानिकाला देशद्रोही ठरवणं म्हणजे काय असू शकतं याचा विचार करा. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे तर बघा, इंधनमुक्त हीटर टेंट्स. आता आपले जे जवान असतात,
जे देशाचं संरक्षण करतात, जे एकीकडून चीन आणि एकीकडून पाकिस्तान अशा दोन्ही शत्रू राष्ट्रांपासून आपल्या देशाचं संरक्षण करतात आणि ज्यांच्यामुळे आपण आपण म्हणजे निश्चिंतपणे झोपू शकतो, आहे की नाही, घारघूर आपण झोपू शकतो, निश्चिंतपणे या देशात राहू शकतो, वावरू शकतो, कारण आपल्या सुरक्षेची सगळी जबाबदारी या सैनिकांवर आहे. या सैनिकांमधले कित्येक सैनिक हिवाळ्यामध्ये केवळ थंडीने गोरठून कित्येक सैनिकांचा जीव जात होता. तो जाऊ नये, त्यांचा जीव सुरक्षित राहावं, त्यांना उबदार घर मिळावं, म्हणून सोनम वांगचुक यांनी सीमेवर तैनात असलेल्या आपल्या 50,000 पेक्षा जास्त जवानांसाठी कोणतंही इंधन न वापरता स्पेशल असे टेंट्स बनवले. जे टेंट्स काय करतील म्हणजे जे अशा पद्धतीने बनवले की ज्याच्यामधून सूर्याचा प्रकाश जो घेतलेला आहे तो दिवसभर सूर्याचा प्रकाश ते ऑब्झर्व करतील आणि त्याच्यानंतर ती घरं रात्रीच्या याच्यामध्ये सुद्धा बाहेरचं थंड वातावरण जे आहे ते घरात न जाता त्या टेंट्समध्ये गरम असं वातावरण राहील आणि जेणेकरून जवानांना तिथं जीवन जगणं सुकर होईल, त्यांना जीवन जगताना त्यांना आपली ड्युटी करताना फायदा होईल आणि ते गरम टेंट्समध्ये राहू शकतील. असे स्पेशल टेंट्स त्यांनी तयार केले आणि हा त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा, ते स्वतः सुद्धा सांगतात की मी या देशाच्या जवानांसाठी जे करू शकलो ते माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठी अचीवमेंट आहे, सगळ्यात मोठं काम आहे. अशा जवानांसाठी जे सरकार करू शकलं नाही, जे स्वातंत्र्यानंतर कोणतंही सरकार असो, ते काँग्रेसचं असो का बीजेपीचं असो का जनता दलाचं असो का कोणाचंही सरकार असो, स्वातंत्र्यापासून आतापर्यंत जे सरकार सैनिकांना सोयी सुविधा देऊ शकलं नाही किंवा ज्यांच्या थंडीवरचा इलाज सरकार करू शकलं नाही, असा इलाज सोनम वांगचुक यांनी शोधून काढला आणि या देशाचं संरक्षण करणाऱ्या लष्करांना अशा प्रकारचे टेंट्स तयार करून दिले. त्या सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवण्यामागं जी लोक आहेत ती लोक नेमकी कोणत्या विचाराचे असतील? कारण सैन्य आपण सर्वोच्च मानतो, बरोबर आहे. या सैन्यासाठी काम करणाऱ्या माणसाला जर तुम्ही देशद्रोही ठरवत असाल तर याच्यापेक्षा दुर्दैव काय आहे? असं एवढंच नाही तर त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये, उत्तराखंडमध्ये, उत्तर भारतामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, म्हणजे जे पर्यावरण आहे ज्याला आपण काय म्हणतो की भारतातला म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून ज्या जम्मू काश्मीरला ओळखल्या जाते किंवा उत्तर भारताला ओळखल्या जाते, तो स्वर्ग कायम राहावा म्हणून पर्यावरणाचं रक्षण व्हावं, तिथल्या झाडांचं, तिथल्या बर्फाच्या ग्लेशियर्सचं, तिथलं जे नैसर्गिक सौंदर्य आहे, तिथले जे काही तळे असतील, जे काय असेल निसर्ग, तो वाचवण्यासाठी ज्यांनी आपली हयात संपूर्ण आयुष्य पणाला लावलं, अशा सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवणं कितपत योग्य आहे? ज्यांनी तिथल्या शाळेमध्ये जिथे रेंज येत नव्हती, आपण इकडे वायफाय वापरतो तसं एक नवीन टेक्नॉलॉजी त्यांनी तयार केली, त्याला लायफाय नाव दिलं होतं त्यांनी, आणि त्या लायफायनुसार तिथल्या शाळांमध्ये लायफायनुसार त्यांनी इंटरनेट नेलं आणि त्याच्यातून तिथल्या मुलांना शिकवलं, तिथल्या मुलांना प्रॅक्टिकल शिकवलं आणि तिथल्या मुलांना विज्ञानाशी सांगड घालून दिली आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली सायन्स काय असतं, पर्यावरण काय असतं हे शिकवण्याचा प्रयत्न केला. तिथल्या शाळांना एका इंटरनॅशनल लेवलला नेऊन घातलं. अशा सोनम वांगचुक सारख्या शास्त्रज्ञाला दहशतवादी, आतंकवादी किंवा अँटी नॅशनल ठरवणं ही काय मानसिकता असेल या लोकांची? इतकी दलिंदर आणि नीच प्रवृत्तीची मानसिकता सत्ताधाऱ्यांची आहे की त्यांना लोकांना किड्या मकोड्यांसारखं, म्हणजे अगदी म्हणजे हे जे सगळे लोक आहेत किंवा नीट परीक्षा देणारे असो, त्यांचे पालक असो, शेतकरी असो, कष्टकरी असो, या लोकांना त्यांनी अक्षरशः किड्या मुंगीपेक्षाही कमी किमतीचं मानलेलं आहे, कवडी मोलाचं मानले. कवडीला तरी जास्त किंमत असेल पण त्याच्यापेक्षा कमी किमतीचं लोकांना लेखणं सुरू केलेलं आहे. अशा या सोनम वांगचुक यांच्यावर वारंवार आरोप करण्यात आले. त्यांना मागेही कोर्टाने, म्हणजे शेवटी कोर्टाने सोडायला लावलं त्यांना, की सरकारने त्यांना अटक केली. अटक केल्यानंतर कोर्टाने आदेश दिले की त्यांच्या विरोधात कोणताही पुरावा नसताना तुम्ही त्याला का अटक केलं? कारण दिलं फक्त ते पाकिस्तानला जाऊन आले होते. अरे सगळे देश, तुम्ही स्वतः तर न सांगता जाऊन आले ना, देशाचे प्रधान सेवक तर जाऊन तिथं खीर काय खाऊन आले म्हण, है ना, शालबिल पांघरून आले. त्या नवाज शरीफच्या आईचा वाढदिवस होता, काहीतरी होता, है ना, न सांगता. मग तुमच्यावर मात्र वेगळं, तुम्हाला मात्र वेगळ्या पद्धतीने ट्रीट केलं जातं. एखाद्या शास्त्रज्ञाला जो कधी पूर्वीच्या काळी कशा तरी कोणत्या तरी कामासाठी किंवा एखाद्या कन्सर्टसाठी कशासाठी गेला माहित नाही, सगळ्याच देशात लोक येतात जातात. तुम्ही चीनमध्ये जात नाही, तुमचे लोक चीनमध्ये जातात, तुमचे मंत्री चीनमध्ये जातात, तुम्ही पाकिस्तानात जातात, तुमचे अलायन्स पाकिस्तानमध्ये जातात. हे सगळं घडत असताना एखाद्या व्यक्तीवर अशा प्रकारचा आरोप करणं आणि त्या आरोपानुसार त्यांना बदनाम करणं आणि सगळं आंदोलन त्याच्यामुळे बदनाम करण्याची ही जी पद्धत आहे ही अत्यंत चुकीची आणि घातक आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा टीईटीचा पेपर फुटला, महाराष्ट्रामध्ये 10वीचे पेपर फुटतात, 12वीचे पेपर फुटतात, सगळे पेपर फुटतात, है की नाही? तरी सुद्धा याच्यावर काही इलाज होत नाही. कोणी या विरोधात बोलायला गेले की त्याला अँटी नॅशनल ठरवा, त्याला देशद्रोही ठरवा, त्याला हिंदू विरोधी ठरवा आणि त्याच्यावरच गुन्हे दाखल करा आणि त्यांनाच त्रास द्या. ही जी सिस्टीम आहे ना, ही हुकुमशाहीकडे घेऊन चाललेली आहे. भारतातली लोकशाही जवळपास आता संपुष्टात आलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्याच्यानंतर पहा, सेकनॉल शाळा, ज्या मुलांना सिस्टीमने लुजर किंवा नापास ठरवलं त्यांच्यासाठी त्यांनी एक अनोखी शाळा सुरू केली होती बघा. तर ही शाळा जी आहे तर याच शाळेवर आधारित ते आपला 3 इडियट्स नावाचा पिक्चर आला होता की जे मुलं समजा काहीच करू शकत नाहीत किंवा काय नाही, तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या शाळा त्यांनी निर्माण केल्या, ज्या शाळेचं नंतर कौतुक झालं.
आणि आज हाच भारताचा हिरा देशातील मुलांसाठी मृत्यूसोबत झुंजत असताना याला उचलून नेण्यात आलेला आहे. आणि म्हणून या आंदोलनाला पाठिंबा देणं ही त्यांची गरज नाही, म्हणजे त्यांच्यासाठी देऊ नका, पण या आंदोलनाला पाठिंबा याच्यासाठी द्या की तुमच्या लेकरांचं भविष्य वाचलं पाहिजे. नाहीतर इथून पुढे तुमची पोरं कितीही अभ्यास केली, कितीही घासून घेतलं तरी पेपर फक्त पैसेवाल्यांना मिळणार आणि याच्यामध्ये फक्त सरकार पैसे कमवणार पेपर फोडून, किंवा सरकारमधली लोक पेपर फोडून जे काही सिस्टीमशी संबंधित आहेत ते पेपर फोडणार, पैसे कमवणार आणि ज्यांनी पैसे दिले त्यांनाच फक्त नोकऱ्या लागतील, तेच फक्त इंजिनिअरिंगला लागतील, तेच फक्त MBBSला डॉक्टरकीला लागतील. बाकीच्यांची मुलं फक्त आणि फक्त अभ्यास करून 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 त्यांच्या ढुंगणाला घट्टे पडतील, बाकी दुसरं त्यांच्या हाताला काही लागणार नाही. म्हणून या आंदोलनाला सपोर्ट करणं गरजेचं आहे. आता बघा, म्हणजे 20 दिवस झाले त्यांचा हंगर स्ट्राईक. आता सोनम वांगचुक यांच्याकडे उपोषणाचा आजचा 20वा दिवस, म्हणजे हे मी PPT आधी बनवली, त्याच्यानंतर यांना उचलून नेण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने हे सगळं चालू आहे आणि देशद्रोही असल्याचा आरोप करण्यात आला. लडाख पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात यावा म्हणून त्यांनी काम केलं. लडाखला पूर्ण दर्जा मिळावा म्हणून चार मृत्यू, 80 जखमी झाले, 60 जणांना ताब्यात घेण्यात आलं. सोनम यांचं भाषण 24 रोजी 11 वाजता भाषण, त्यानंतर आंदोलक आक्रमक झाले. बघा, हे सगळ्या गोष्टी घडल्यात. हे सगळं थोडक्यात तुम्हाला फक्त मी एक हे सांगितलंय. आणि त्यांनी आतापर्यंत केलेले कार्य म्हणजे काय, तर बर्फाचे स्तूप आहेत देशाच्या सैनिकांसाठी, सौर ऊर्जेवर चालणारा तंबू आहे, लडाखमध्ये मुलं नापास होतात त्यांना कौशल्य अभ्यासक्रम सुरू केला, त्यांच्या नावावर अनेक पेटंट आहेत. भारतातले सगळ्यात जास्त पेटंट सोनम वांगचुक यांच्या नावावर आहेत. त्यांनी विज्ञानामध्ये एवढं मोठं कार्य केलं की सगळं जग स्थिमित झालं. त्यांना रामेन मागसेसे पुरस्कार भेटलेला आहे. एवढं सगळं कार्य असून सुद्धा त्यांना अशा प्रकारे उचलून नेलेलं आहे. म्हणून आपल्याला योग्य आणि चांगली माहिती मिळावी, खरं काय खोटं काय कळावं, त्या उद्देशाने हा व्हिडिओ होता. आपण आपल्याच म्हणजे आपण फक्त व्हिडिओज करत नाही तर गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकता यावं म्हणूनही आपले काही कोर्सेस आहेत. ATM गुरु एज्युकेशन नावाचं आपलं ॲप आहे. या ॲपमधून आपण विद्यार्थ्यांना 3री ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना म्हणजे नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल, त्याचबरोबर NMMS असेल, BDS असेल, श्रेया, मंथन, ह्या सगळ्या विषयाचं किंवा या सगळ्या स्पर्धा परीक्षांचा आपण त्यांच्याकडून अभ्यास करून घेतो किंवा त्यांना त्या पद्धतीची शिकवणी देतो. जर तुम्हाला तुमच्या घरात लेकरं असतील आणि त्यांना चांगल्या पद्धतीने शिकवायचं असेल तर ATM गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करा. त्याच्यात 3री पासून तर 8वी पर्यंतच्या सगळ्या बॅचेस आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्याच लेकरांचं फ्युचर तुम्हाला, भविष्य जर तुम्हाला घडवायचं असेल, त्यांना सुरक्षित ठेवायचं असेल तर अशा संविधानिक मार्गाने चालणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा द्या, एवढी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.